Red Eye Picture viewers. Today we were invited at the grand premiere of a Marathi film called Google Eye at Kothurud, Pune. यहाँ पे all the cast and crew of the film were available. इन्होंने रेड आई पिक्चर्स से अपने फिल्म मेकिंग एक्सपीरियंस को शेयर किया एंड फिल्म किस तरह बनाई है ये उन्होंने डिटेल में बताया और साथ ही यहाँ पे स्टेज पे उन्होंने ऑडियंस के साथ भी अपना फिल्म मेकिंग एक्सपीरियंस शेयर किया. तो चलो लेट्स गो एट द ग्रैंड प्रीमियर ऑफ द मराठी फिल्म कॉल्ड गूगल आई. सभी महाराष्ट्र प्रजा को नमस्कार. आज गूगल आई का प्रीमियर फिल्म अभी डाला था. बहुत सुपर हिट हुआ फिल्म. सभी लोग ने भी बहुत पॉजिटिव रिस्पांस दिया था. ये फिल्म को सभी महाराष्ट्र जना ने आशीर्वाद करने के लिए मैं आपके से भगवान से कृपा प्राप्त कर रहा हूँ. और एक बार महाराष्ट्र सबको मराठी को धन्यवाद. गुड इवनिंग एवरीवन, दिस इज़ प्राजक्ता गायकवाड़. हमारी फिल्म गूगल आई आज होल महाराष्ट्र, हैदराबाद, अमेरिका एंड दुबई में रिलीज़ हो चुकी है. इसमें मैंने कल्याणी नाम का कैरेक्टर किया है. आई एम सो हैप्पी टुडे बिकॉज फिल्म बहुत अच्छी बन चुकी है, बहुत अच्छी स्क्रिप्ट है और इसका एक स्पेशल थिंग है इस फिल्म का. इसमें मैंने फाइट सीक्वेंस किया है. एक स्ट्रॉन्ग वुमेन, एक स्ट्रॉन्ग गर्ल का मैंने कैरेक्टर इस फिल्म में प्ले किया है. फिल्म बहुत अच्छी बन चुकी है. जो भी टीज़र, जो भी ट्रेलर लॉन्च हुआ है तो उसका रिस्पॉन्स ऑडियंस से बहुत अच्छा है. सो आई होप पूरी फिल्म सभी ऑडियंस को बहुत अच्छी लगेगी. और इसमें एक स्पेशल थिंग है कि इसमें छत्रपति शिवाजी महाराज का भी जो भी विचार है उनके, ये भी इस फिल्म में दिखाई देने वाले हैं सभी ऑडियंस को. सो मैं आपको इस तरह से एक अच्छी रिक्वेस्ट करूंगी कि ज़रूर फिल्म देखिए और थिएटर में जाके देखिए. ये फिल्म इसका एक स्पेशल है कि सिर्फ जो भी आर्टिस्ट है वो सिर्फ मराठी है. बाकी सभी जो भी टेक्नीशियन है, डायरेक्टर है, प्रोड्यूसर है, वो सभी फ्रॉम साउथ फिल्म इंडस्ट्री, सभी साउथ से बिलोंग करते हैं. एंड दिस इज़ माई फर्स्ट साउथ फिल्म. सो आई एम सो एक्साइटिंग एंड वेरी हैप्पी कि एक अच्छा परफॉर्मेंस मैंने इसमें दिया है एंड बहुत अच्छा रिस्पॉन्स आया है ऑडियंस की तरफ से. सो आज 26 जुलाई गूगल आई नाम की हमारी फिल्म आज पूरा महाराष्ट्र में रिलीज़ हो चुकी है. थैंक यू. इथे उपस्थित आहे. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांची ओळख तर मी करून देईनच, पण त्याचबरोबर व्यासपीठासमोर सुद्धा म्हणजे या स्टेजच्या समोर सुद्धा सन्माननीय पाहुणे, ज्याच्यात सन्माननीय श्री विकासजी अण्णा पासलकर असतील, श्री अनिकेत दादा घोले आहेत, श्री अनुप दादा मोरे आहेत, श्री बाळासाहेबजी अमराळे आहेत, श्री प्रकाशजी देंडले आहेत. आणि अल्पबुद्धीनं जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण गूगल आई सिनेमाच्या प्रीमियरच्या निमित्ताने इथं जमलेलो आहोत. फार सुंदर दिवस आहे. आज कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जननी जन्मभूमीश म्हणजे आपली आई आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे असं आपल्याला सांगितलं आहे. सो आज आपल्या भारत मातेसाठी, भारत आईसाठी ज्यांनी बलिदान दिलं आणि कारगिलचा विजय आपण साजरा केला, तर त्या सगळ्या शहीदांना, भारतीय सैनिकांना वंदन करतो. आणि त्यानंतर आयुष्यात महत्त्वाची असणारी आपली आई, त्या आईच्या संघर्षाची कहाणी गूगल आई या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आज भव्य असा त्याचा प्रीमियर सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. एकदा सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर त्याची सूचना मी आधीच देतो. माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींना विनंती आहे, कृपया आपापल्या माध्यमातून सदरच्या सिनेमाला तुम्ही उत्तम प्रसिद्धी आतापर्यंत दिलेली आहे, या सोहळ्याबद्दलही आपल्या माध्यमातून लिहावं, दाखवावं, बोलावं आणि या सिनेमाच्या पुढच्या वाटचालीला मदत करावी. व्यासपीठावरती उपस्थित असणारे या
सिनेमाचे निर्माते डॉलर्स दिवाकर रेड्डी, डॉलर्स एंटरटेनमेंट मीडिया आणि एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची प्रस्तुती आहे. सिनेमाचे दिग्दर्शक श्री गोविंद वराह, ज्यांची स्टोरी आहे, स्क्रीन प्ले सुद्धा आहे. दुनियादारी असेल, प्रीतम असेल, आटपाडी नाईट्समधून आपल्या सगळ्यांच्या पसंतीला उतरलेला आपला लाडका प्रणव रावराणे या सिनेमात लीड करतोय. त्याचबरोबर बापू बिरू विटेगावकर असेल, 8275 असेल, किंवा नाय वरण भात लोणचा कोण नाय कोणचा पाठ करायला बराच वेळ लागला, पण या सिनेमातनं आपल्याला भेटलेली अश्विनी कुलकर्णी असेल, आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात जिनं महाराणी येसूबाईंची भूमिका करून घर केलं अशी आपल्या सगळ्यांची लाडकी देखणी नृत्यांगना सुद्धा असणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, जिचे अनेक सिनेमे आपण पाहिलेले आहेत. मग त्यात सिंगल आहे किंवा लॉकडाऊन लग्न असेल आणि इतरही अनेक सिनेमांमधून मालिकांमधून प्राजक्ता आपल्याला भेटलेली आहे. जिच्या भोवती हा सिनेमा फिरतो, गुगल जिच्यामुळे कामाला लागतं, अशी सई रेवडीकर ही बालकलाकार सुद्धा आपल्या बरोबर आहे. मी तिचे स्वागत करतो. आणि या संपूर्ण सिनेमाच्या टीममध्ये सगळ्यात तरुण असं व्यक्तिमत्व असणारं, ज्यांच्या भूमिकांची भीती वाटते पण व्यक्तिमत्वाचा नेहमीच आदर आणि प्रेम वाटतो, असे श्री माधवजी अभ्यंकर. माधवजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. व्यासपीठावरती इतरही मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्याच मान्यवरांची नावं घेणं मला थोडंसं अवघड आहे, पण मी मनापासून स्वागत करतो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांचं. आणि रिलीजच्या आधी या सिनेमाची गाणी जी आहेत ती प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत, त्याच्यावरती असंख्य रील्स बनत आहेत. या सिनेमाचं संगीत ज्यांचे असे एस सागर, तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर समाजसेविका तृप्तीताई सुद्धा इथे, तृप्तीताईंचे मी मनापासून स्वागत करतो. आणि समोरही मान्यवर आहे, तुम्हालाही मनापासून नमस्कार. कोरिओग्राफर, अरे सर क्या बात है. सो मयूरजी, तुमचंही मी मनापासून स्वागत करतो. जसं की मी मगाशी म्हणालो, कास्ट अँड क्रू ज्यांनी खऱ्या अर्थाने सिनेमा जुळवला. विशेष नारळ द्या की श्रीफळ द्या. सचिनजींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. सगळी टीम खरं तर इथे उपस्थित आहे. आपण सुरुवात करूया दिग्दर्शकांपासून, कारण तो जहाजाचा कॅप्टन असतो. सो गोविंद सर, क्या कहना चाहेंगे आप? कुछ भी नहीं है. सो फर्स्ट ऑफ ऑल my producers Dal Sudhakar Reddy gariki and Venkat Reddy gariki full thanks and my team actually from Hyderabad and the south, but इकड़ी this film is the very good. मेरे को बहुत हेल्प करेंगे मेघराज बोले सर. पहले टाइम में 2 years बैक में महाराज सर घर की वही बुलाते, ऑफिस के नहीं बुलाते, साहब घर की बुलाते, बैठ के ये क्या करना कैसे करना, आपको पीछे हम डोंट वरी, दिस इज़ योर महाराष्ट्र, तुम क्या करो, मैं आपके पीछे. बोले सर धन्यवाद सर. एंड प्रोजेक्ट मैम से यू आर रियली ग्रेट एंड प्रणवरान सर एंड मैडम अमृता मैम, महादेव अभ्यंकर and Sai Rivadkar also and my technicians also sir. This my any persons बोल गए तो sorry because थोड़ा anxiety, but film is very good film and already मैं बोल रहा कि बहुत आदमी ऑलरेडी मेरे को ऑलरेडी शो स्टार्ट किया. गुड मूवी, आप नक्की बघा, मेरे को सपोर्ट करो. एक्चुअली अदर स्टेट फिल्म्स इकडे आते, डबिंग फिल्म से अदर स्टेट आप सपोर्ट करते, बट अदर स्टेट वाला डायरेक्ट मराठी फिल्में करेंगे. सो अच्छा सपोर्ट करो, आपके जरूरी है. जय महाराष्ट्र, चारे जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज की. वाह, जय, क्या बात है. खरं तर सूत्रसंचालकांना ट्रीटमेंट असणारा सिनेमा, उत्तम सिनेमॅटोग्राफी आहे. बघा, हे म्हणायला पण जरा फंबल होतं. छायाचित्रातही पकडला. सो साऊथनं आता मराठी माणसाचा हात पकडला, त्यामुळे साऊथ इंडियन माणसानं बनवणाऱ्या मराठी सिनेमाला पण मोठं यश मिळणार आहे. सो यानंतर मी विनंती करीन माधवजींना की माधवजी, तुम्ही सिनेमाबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार. सिनेमाबद्दल सांगण्यात आत्ता काय अर्थ नाही, कारण आपण सगळेजण बघणारच आहोत. त्याच्यामुळे कोणी कशी कामं केली आहेत, कथा कशी आहे, दिग्दर्शन कसं आहे, हे सगळं आता आपल्या समोर उलगडणार आहे. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एवढीच वाटते की हैदराबाद सारख्या एका शहरातनं, साऊथमधनं येऊन एक निर्माता, एक दिग्दर्शक मराठीमध्ये फिल्म करतो, ही जास्त कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि सगळे मराठी कलाकार घेऊन ही फिल्म त्यांनी बनवलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण त्यांना खूप शुभेच्छा देऊयात. माझ्या सकट सगळ्यांची तुम्हाला शुभेच्छा आहेत सर, आणि तुम्हाला नक्की यश मिळणार. यापुढे अशाच फिल्म्स करा, मला पण परत घ्या.
परत परत घ्या, पण जरूर नक्कीच. हा, त्यामुळे खूप शुभेच्छा सगळ्यांना. डॉलरजी शुभेच्छा, थँक्यू. ते राहिले होते धना दादा आमचे, ते पुण्याचेच आहेत. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, प्रत्येक सिनेमाला माझ्या तुम्ही प्रेम केलं तसंच प्रेम याही सिनेमावरती करा. आणि गुगल आई हा आमचा सिनेमा गुगलवरती शोधून शोधून ज्या ज्या थिएटरमध्ये लागला असेल तिथे तिथे पोहोचा आणि या सिनेमाला चित्रपटगृहामध्ये जाऊन प्रतिसाद द्या. धन्यवाद. आणि सई यार, तुझ्या निमित्तानं मला एक पुन्हा एकदा, मला जशी शांभवी आहे तशीच सई सुद्धा आहे. सो ही सुद्धा एक गोड मुलगी आणि अतिशय उत्तम काम करणारी मुलगी मला मिळाली. त्याबद्दल सुद्धा मी या गुगल आई सिनेमाचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. थँक्यू प्रणव. गुगलला यश मिळणार. तुम्ही काय राव पण आहात, राणे पण आहात. अश्विनी थोडक्यात. अर्थाने असं माधव काका म्हणालेच आहेत, आम्ही जे काय चांगलं वाईट केलं आहे ते तुम्ही पडद्यावर बघणार आहात. पण प्रणवच्याच बोलण्याला थोडंसं पुढे असं ओढून नेते की या सगळ्यांना जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना खूप 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 थँक्यू. पण आता जी चर्चा गुगल आई या चित्रपटाची समाज माध्यमात किंवा इन जनरल सुद्धा ऑडियन्समध्ये आहे, त्याचं बरंचसं श्रेय मीडियाला जातं. आमचे जे PR आहेत, अमृता नाही आहे इथे, अक्षय आहे, त्यामुळे मला यांचे पण तेवढेच आभार मानायचे आहेत. कारण का त्यांचं काम इथे आमचं काम इथे थांबतं पिक्चर बनवल्यावर, त्यांचं काम इथे सुरू होतं. किंवा इव्हन मीडियामधली जी सगळी आमची मित्रमंडळी आहेत, तुमचं काम खरं आता याच्यानंतर सुरू होतं. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आत्ता खूप चांगली चर्चा या चित्रपटाची सगळीकडे होते आहे. त्यामुळे प्रणवनी ज्यांना सगळ्यांना थँक्यू म्हटलं त्यांना तर थँक्यू आहेच, पण माझे खूप खूप थँक्स मीडियामधल्या माझ्या सगळ्या मित्रमंडळींना, आमचे PR अक्षय, अमृता, राहुल, जे सदैव प्रमोशनसाठी आमच्या मागे मागे लागून त्यांनी आमच्याकडनं प्रमोशन करून घेतलं, त्या सर्वांना थँक्यू. आणि त्याच्याही पुढे जाऊन ऑडियन्सला, कारण का मराठी चित्रपट हा ॲडव्हर्टाइजमेंटनी जेवढा चालतो त्याच्याही पेक्षा जास्त माउथ पब्लिसिटीवर चालतो, हा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे इथे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे, चित्रपट बघा, त्याच्याबद्दल अधिकाधिक चांगलं तुमच्या अजून सगळ्या मित्रमैत्रिणींना, परिवाराला सांगा. आणि पुढच्या वेळेला येताना अजून 4 लोक तुमच्याबरोबर घेऊन या. आणि कारण माझी खात्री आहे की तुम्ही परत येणार हा पिक्चर बघायला. धन्यवाद. आधी आणखीन 1-2 मिनिटली 20 मिनिटाची ती फाईट तुझी, तो फाईट सिक्वेन्स, त्याची खूप चर्चा सुरू आहे आणि त्याच्याबद्दल खूप बोललं जात आहे. आपण गुगल आई मधली आई तू आहेस ना, सो आईशी आपण बोलूया जरा. गोड आहे ना आई? जरी चित्रपट मराठीत असला तरी तो साऊथ मधल्या लोकांनी येऊन केलेला आहे. पण मी माझ्या भाषणाची सुरुवात ही मराठीतच करेन. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. आई तुळजा भवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते. आणि आज उपस्थित तुम्ही सगळेजण यांचं मनापासून आभार मानते. खरं तर तसा हा माझा पहिलाच चित्रपट मी म्हणेन की जो इतक्या ग्रँड लेवलला महाराष्ट्रात रिलीज होतो. याच्या आधी 2-3 चित्रपट झाले, पण इतक्या ग्रँड लेवलला प्रदर्शित होत असलेला आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर तो हैदराबाद, अमेरिका आणि दुबईमध्ये सुद्धा प्रदर्शित होत असलेला पहिला मराठी चित्रपट आहे. याच्या निमित्तानं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैया, की जे माझे नेहमीच सपोर्ट सिस्टीम असतात आणि ज्यांच्यामुळे मी हा चित्रपट करू शकले आणि ज्यांच्यामुळे मी या चित्रपटाशी जोडले गेले, त्या मेघराज भैयांचे मनापासून आभार व्यक्त करते. खरं तर कॅप्टन ऑफ द शिप ज्यांना म्हटलं जातं ते डिरेक्टर गोविंद वराह सर, की ज्यांना मराठी कुंचुम कुंचुम कळतं, म्हणजे थोडंसं कळतं, असे गोविंद सर, की जे एक खूप मोठा समुद्र होता विकासांना आणि त्या समुद्रात ते बुडालेले होते. त्यांचं जहाजही बुडालेलं होतं कारण त्यांना मराठी येत नव्हतं, पण महाराष्ट्रात येऊन मराठी चित्रपट त्यांना करायचा होता आणि खऱ्या अर्थानं आज ते यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सरांची भाषा चित्रपट शूट करत असताना अजिबात कळत नव्हती, पण त्यांची चित्रपटाची भाषा आम्ही समजून घेतली आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलं. खऱ्या अर्थानं ज्यांनी हा चित्रपट करताना एकदम फ्री हँड दिलं ते चित्रपटाचे निर्माते डॉलर्स दिवाकर रेड्डी सर, की जे एक छान उत्तम पॉलिटिशियन सुद्धा आहेत आणि छान सोशल वर्कर आहेत. आंध्रामधनं ते बिलॉंग करतात
आणि जरी मराठी कळत नसलं तरी मराठीवरचं त्यांचं प्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरचं त्यांचं असलेलं प्रेम हे आम्हा सगळ्यांना एकत्र घेऊन आलं आणि म्हणून आम्ही छान मराठी चित्रपट करू शकलो. सो थँक्यू सो मच सर की तुम्ही आज या खास शोसाठी खास चेन्नईवरून आलात हा प्रीमियर शोसाठी. सो थँक्यू सो मच. आणि कायमच सरांचं खूप छान मार्गदर्शन आणि इतके छान छान लोकेशन्स त्यांनी घेतलेले आहेत चित्रपटामध्ये. सो अगेन थँक्यू सो मच. ज्यांनी डायलॉग्स दिलेत सर प्लीज 2 मिनिटं या, कारण आता खऱ्या अर्थानं आमच्या तोंडून उद्गारलेले वाक्य हे सरांनी लिहिलेले आहे, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. या चित्रपटात जसं आरजे बंड्या म्हणाला की 20 मिनिटांचा जो क्लायमॅक्स आहे तो खरंच खूप अप्रतिम आहे आणि माझा त्याच्यात फाईट सिक्वेन्स आहे ते पण सहावार साडीत आहे. म्हणजे नॉर्मल जीन्स टॉपमध्ये फाईट सिक्वेन्स करणं इझी असतं, पण सहावार साडीत आणि तेही साऊथ स्टाईलनं, म्हणजे ऊन वारा पाऊस आणि 3 दिवस चिखलात शूट करत होतो. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच मराठी चित्रपट सृष्टीला भैया वेगळं वळण देणारा चित्रपट ठरणार आहे. आणि याच्यासाठी सगळ्यांचंच मोलाचं मार्गदर्शन लाभलं. क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत नानू सर की ज्यांना अजिबात मराठी काही मी आता बोले ते कळालेलं नाही, पण थँक्यू सो मच नानू सर, आपने बहुत अच्छा सेट लगाया था. CP सर जे आहेत को प्रोड्युसर आहेत फिल्मचे, व्यंकटेश रेड्डी सर, या सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. माधव सर असतील की ज्यांनी माझ्या वडिलांची भूमिका केलेली आहे. सचिन वाडकर सर यांना तर विसरूच शकत नाही मी, इतके छान त्यांनी केलेलं आहे. कोरिओग्राफर आहे जादू सर, त्यांनी खरंच जादू केलेली आहे सॉन्गमध्ये. सागर सर की ज्यांनी चित्रपटाची उत्तम गाणी लिहिलेली आहेत आणि इन्स्टाला जे आता ट्रेंडिंगला आहे मन रंगलय सॉन्ग, सरांचे मनापासून सर या प्लीज थोडंसं प्रकाशच होतात या, आपण खूप कष्ट केलेले आहेत आता. सगळेच आहेत आणि एक जण फक्त सर हम लोग उनको मिस कर रहे बहुत, वो है DOP ज्यांनी इतकं छान चित्रपट शूट केलेला आहे ते किसन सागर सर की जे सगळ्यात एजेड आणि सगळ्यात एक्सपिरियन्स्ड आहेत आपल्या टीम मधले. सो त्यांचे सुद्धा मी या निमित्तानं मनापासून आभार मानते. आणि सगळेच अश्विनीताईसोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे सगळ्यांचेच आभार मानते. खूप वेगळा चित्रपट आहे, नक्कीच तुम्हाला हा चित्रपट 2 तास डोळ्याची पापणीही हलवून देणार नाही याची शाश्वती या निमित्तानं तुम्हाला देते. आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिलात म्हणजे अगदी बसायला सुद्धा जागा नाहीये भैया, ही मला असं वाटतं की मराठी चित्रपटाची खऱ्या अर्थानं कामाची पावती आहे. आणि फार उत्तम झालेला चित्रपट. पुण्यात एक 10% शूटिंग झालेलं आहे, हैदराबाद असेल, केरला असेल, तामिळनाडू, तेलंगणा, भरपूर ठिकाणी शूटिंग केलेलं आहे. सो थँक्यू सो मच म्हणेन वन्स अगेन. जाता जाता मनापासून धन्यवाद PR टीमचे मानेन, अमृताताई असेल आणि अक्षय सर असेल. सर या प्लीज प्लीज प्लीज. आणि त्यांच्यामुळे आम्ही इतकं छान प्रमोशन करू शकलो. आज इथे अनेक गेस्ट उपस्थित आहेत, जाता जाता त्यांचे आभार मानते. अनुप दादा मोरे असतील, विकास अण्णा बासलकर असतील, आमचे सगळ्यात लाडके काका असतील, बाळासाहेब अमराळे असतील, अनिकेत दादा गुले जे कायम मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, गिरीश अप्पा गायकवाड असतील, माझी मावशी आज आलेली आहे विद्या मावशी की जी संपूर्ण महाराष्ट्राला एक छान सोशल वर्कर म्हणून तिची ओळख आहे. माझ्या नेक्स्ट फिल्मचे प्रोड्युसर आलेले आहेत, मुरारबाजी नावाचं भैया पॅन इंडिया फिल्म आम्ही करतोय, तर ते सर आलेले आहेत. या निमित्तानं आपलंही प्रमोशन मी करून टाकते. आणि ज्यांनी मला लहानपणापासून डान्स शिकवला ते दर्शन सर आलेले आहेत. आणि खास करून जो मला खास त्याने सांगितलं की मी कर्जतला माझं शूटिंग संपून फक्त तुझ्यासाठी चित्रपट बघायला येतोय, तो जग्गू दादा की जो दादा एकदा फक्त उभं राहून, कारण मी त्याच्यासोबत लक्ष मालिका केली होती आणि सगळ्यांनी आपण त्यांना इन्स्पेक्टरच्या भूमिकेत बघितलेलं आहे. ज्यांच्या फर्स्ट आम्ही प्रमोशन करू शकलो ते ट्रिनिटी कॉलेजचे माझे प्रिन्सिपल आलेले आहेत आणि ज्यांनी फक्त एका फोनवर उपस्थिती लावली ती आमची लाडकी ताई आज इथे आली आहे. सो थँक्यू सो मच. या सगळ्यांचेच कोणाचं अनवधानाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा मागते आणि आपण लवकरच चित्रपटाला सुरुवात करूया. सो थँक्यू सो मच. एकदा आरजे बनण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई एका वाक्यात शुभेच्छा आणि दादांच्या भैयांच्या शुभेच्छा आणि आपण लगेच सुरू करून पुढे 2 शोज. गुगल आई, खरं तर हे नाव जेव्हा मला प्राजक्ताने सांगितलं, आत्मा आणि ईश्वर म्हणजे आपण आई म्हणतो. जेव्हा गुगल मॅप आपण लावतो
तेव्हा तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला मदत करतो, जशी घरामध्ये आपल्याला आई मदत करत असते. आणि मग मला नेमका स्टोरी माहित नाही, पण निश्चितच गुगल आईच्या रूपात आहे. तुम्ही कदाचित कशाचा तरी शोध घेत तिथपर्यंत पोहोचत असाल. प्राजक्ता सारखी अभिनेत्री जी सगळ्यांचीच आवडती आहे, तिने मला जेव्हा सांगितलं की रेड्डी जी, मैं आपको बताना चाहूंगी कि हम वुमेन एम्पावरमेंट के लिए काम करते हैं और हम कहते हैं कि वुमेन स्ट्रांग तो है लेकिन फिल्म में दिखानी भी चाहिए. तो महाराष्ट्र में आपने अभी जो मराठी फिल्म में प्राजक्ता को जैसे दिखाया है फाइटिंग और वो, तो मुझे लगता है कि ये बहुत अच्छा वुमेन एम्पावरमेंट का उदाहरण है. रेड्डी जी हो, वराह जी हो, आपकी सबकी टीम हो, मैं आपको सबको महाराष्ट्र में मराठी जो फिल्म है, मतलब अभी मराठी फिल्म में बहुत सारी फिल्म आ रही है, लेकिन प्रेक्षक जो है वो भी यहाँ पे रिस्पॉन्स देते हैं. लेकिन आप जैसे प्रोड्यूसर, डायरेक्टर, राइटर जब अलग राज्य से आते हैं तो बहुत अच्छा लगता है. ऐसे ही महाराष्ट्र के ऊपर प्रेम रखिए. हमारे जो भैया है वो तो सभी जगह मदत करते हैं, आपको भी बहुत अच्छी मदत जो है वो इसमें की आहे. आणि मला वाटतं की आपण सर्वांनी हा चित्रपट बघितला पाहिजे. थरार आहे, भीती, काळजीपोटी जे काही शोध घेतायत प्रणवजी आहेत. प्रणवजी, तुम्ही खूप छान ऍक्टिंग करताय. एका कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो, त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं विनोदी मालिकांमध्ये आम्ही बघितलेलं आहे. अश्विनीजींना बघितलेलं आहे आणि आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक माधवजी अभ्यंकर, म्हणजे त्यांच्या अभिनयाबद्दल मी इथं वर्णन करू शकणार नाही. त्यांच्या अभिनयाबद्दल बोलणं फार कमी आहे. या सगळ्याच टीमला मी मनापासून शुभेच्छा देते. आणि प्रेक्षकांनी असा चित्रपट तुम्ही जर भरभरून त्याला प्रतिसाद दिला तर मला वाटते की फक्त हैदराबाद, आंध्र नाही, सगळ्याच राज्यातून लोक जे आहेत ते मराठी चित्रपट करायला येतील. त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी मात्र अशा चित्रपटांना पाठिंबा देणं आणि भरभरून त्यांना प्रतिसाद देणं गरजेचं आहे. धन्यवाद. नमस्कार. मी जास्त वेळ घेत नाही कारण ऑलरेडी चित्रपटाला उशीर झालेला आहे. या चित्रपटाला जवळजवळ 5 वर्षापासून या चित्रपटाशी मी संबंधित आहे आणि खरोखरच ज्यावेळेस अदर स्टेटचे, मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा पण व्हाईस प्रेसिडेंट आहे, संपूर्ण भारतभर फिरत असताना लक्षात येत होतं की फक्त महाराष्ट्रामध्ये जर मराठी पिक्चर बनवायचा असेल तर तो प्रोड्युसर मराठी लागत होता. मराठी चित्रपटांनाच त्यावेळेस अनुदान मिळत होतं आणि मराठी निर्माता असेल तरच अनुदान मिळत होतं. परंतु 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री होते त्यावेळेस मी अध्यक्ष आणि त्या कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळे मी प्रथमतः डोमिसाईल कॅन्सल केलं की 15 वर्ष महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे. तर माझी इच्छा हीच होती की बाहेरच्या स्टेटचे, अदर देशामधले, वेगवेगळ्या देशामधले मोठे मोठे प्रोडक्शन हाऊस मराठीमध्ये यावेत, निर्माते यावेत, जेणेकरून मराठी टेक्निशियन, कलाकारांना जास्तीत जास्त काम मिळेल, चांगल्या वेगवेगळ्या दर्जाचं दिग्दर्शक आपल्या इथे येतील. याचाच भाग म्हणून गोविंदजींनी जवळजवळ 4 वर्ष प्रयत्न करून ते ज्यावेळेस सुरुवातीला आले त्यांनी याप्रमाणे सुरुवात केली. त्यावेळेस सबसिडी मिळत नव्हती. मग ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा GR चेंज झाला, अदर स्टेटचे प्रोड्युसरसुद्धा मराठीत प्रोड्यूस करू शकतात हे गव्हर्नमेंटने मान्य केल्यानंतर डॉलर्स प्रोडक्शनच्या वरती दिवाकरजी शेट्टी यांनी स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसवर हा चित्रपट तयार केला आणि एक चांगलं उदाहरण या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे येत आहे. आणि निश्चितच आम्ही हा जो प्रयत्न केला त्याला आज यश आलेलं आहे आणि याचं पूर्ण श्रेय या संपूर्ण टीमला जाते. पर्टिक्युलर डिरेक्टर गोविंदजी, प्रोड्युसर दिवाकरजी आणि यातली सर्व टीम, आता मी कलाकारांचे नाव घेत नाही, सर्वच आपले वेल नोन आहात, त्याचे टेक्निशियन वेल नोन आहात. या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की मी संपूर्ण भारतभर फिरत असताना वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे टेक्निशियन जर मराठीमध्ये आले, वेगवेगळे प्रोड्युसर्स आले तर निश्चितच मराठी जे चित्रपट निर्मिती चांगली होते ते अजून चांगल्या प्रकारे होईल आणि मराठी कलावंतांना काम मिळेल, तंत्रज्ञांना काम मिळेल. परंतु हा चित्रपट मी नेहमी ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे चांगला बनवून उपयोग नाही, आज फक्त प्रीमियरला येऊन उपयोग नाही आहे, तर आपण हा प्रमोट केला पाहिजे. त्यामुळे आजपासून सर्वांनी हा चित्रपट प्रमोट करावा. निश्चित हा चित्रपट चांगला असणारच आहे, आपण पाहणार आहोत, परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू या एवढ्याच मी शुभेच्छा चित्रपट महामंडळातर्फे देतो. आणि डॉलर्स प्रोडक्शन दिवाकरजींना विनंती करतो की आप बाद में फ्यूचर में भी कोई बनाना चाहते तो हम आपके साथ में है, पूरे आपके बैकिंग में है. ऑल द वे. थैंक यू वेरी मच. मला तुझं सिनेमाबद्दलचं पॅशन, डेडिकेशन सर्व माहिती. अरे मी तुला एकांकिकेपासून ओळखतोय. अमेझिंग, आवडली, फुल आवडली. पण गोविंद,
या स्क्रिप्टला आता निर्माता नाही मिळत. इथे कोणीच फार मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करत नाहीये. झालं काम प्रोड्युसरचं? गोविंदला प्रोड्युसर मिळाला. पप्पा तू कधी मोठा डायरेक्टर बनणार आहे? साऊथ इंडस्ट्रीमध्ये आहे ना, माझा एक मित्र आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुला? हैदराबादला स्क्रिप्ट नरेशनसाठी जावं लागेल. बॉम्ब ब्लास्टिंग का प्लान बाद में बताता हूँ. नाही मॅडम, माझे नात लिखित गेले 4 दिवस हरवली आहे माहिती. आम्ही लवकरच गुन्हेगारांना पकडू याविषयी मला खात्री आहे. ही छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजेंची भूमी आहे. इथे जो आम्हाला नडला आम्ही त्याला इथेच काढला. गुगल आई माय फ्रेंड. नमस्कार, मी प्रणव रावराणे. गुगल आई नावाचा आमचा सिनेमा आजच रिलीज झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज झाला आहे. खूप उत्तम प्रतिसाद आहे. आताच त्याचा प्रीमियर शो झाला आणि पुण्यात झाला. पुण्यात फारच उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि पुणेकरांनी एकदा डोक्यावर घेतलं की आपल्याला माहितीच असेल संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावरती घेतो. तर मला असं वाटतं की आता ही जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची की मराठी सिनेमा आपण चित्रपटगृहात जाऊन पाहायला पाहिजे. या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर स्टारकास्ट उत्तम आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमीच जाऊन साऊथचे सिनेमे पाहत असतो. तर साऊथची अख्खी टीम इथे येऊन सिनेमा करते आहे. दिवाकर रेड्डी आमचे प्रोड्युसर आहेत, ते साऊथवरनं इथे आले आणि त्यांनी सिनेमा केला. गोविंद वराहा आमचे दिग्दर्शक आहेत जे साऊथवरनं इथे आले. किसन सागर म्हणून आमचे DOP आहेत जे सुद्धा साऊथवरनं आले. एडिटिंग टीम, गाणी, BGM सगळ्या गोष्टी तिकडे झालेल्या आहेत DI पासून. मराठी कलाकार आहेत याच्यामध्ये, परंतु मराठीवरती त्यांचं खूप प्रेम आहे म्हणून त्यांनी हा सिनेमा त्यांच्या भाषेत न करता आपल्या मराठी भाषेत केला. मला असं वाटतं की आता ही आपली जबाबदारी आहे की आपण हा सिनेमा सगळ्यांनी पाहायला पाहिजे आणि जे 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 पाहतील त्यांनी इतरांना सांगायला पाहिजे की हा सिनेमा कसा आहे. आणि प्लीज 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 आमच्या चित्रपटाला सिनेमागृहात जाऊन तुम्ही प्रतिसाद द्या आणि आमची गुगल आई हा सिनेमा जो आहे तो सुपर डुपर हिट करा. थँक्यू. नमस्कार, मी मयूर अडागळे उर्फ जादू सर. गुगल आई या फिल्मची कोरिओग्राफी मी केलेली आहे आणि खूप सुंदर फिल्म आहे. ह्याच्यामध्ये आर्टिस्टही खूप सुंदर आहे. प्रणव रावराणे सर असतील, प्राजक्ता मॅम असतील, त्यांनी खूप सुंदर काम केलेले आहे. आणि या फिल्मसाठी मला खूप जास्त सपोर्ट केला आहे आमचे डिरेक्टर गोविंद वरा सर. आणि याच्यासाठी मला वेळोवेळी संधी दिलेली आहे, भरपूर मला हे दिलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. आमचे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराजाचे भोसले भैया साहेब आणि आमचे सचिन वाडकर सर यांच्यामुळं आज हा मी फिल्म करू शकलो. त्यांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं की नाही मयूर तू हा फिल्म कर. आणि खूप छान वाटलं सर की मराठी लोकांसोबत आम्ही काम नेहमी करत असतो, पण बाहेरच्या लोकांसोबत काम करताना खरंच आपल्या भाषेच्या कक्षा किती वृंदावतात, आपल्या कामाच्या किती कक्षा वृंदावतात हे नक्की कळालं आणि खूप छान वाटलं सर. नक्की सगळ्यांनी हा फिल्म बघा, सगळ्यांना खूप फिल्म आवडेल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अमित बेंद्रे. आत्ताच इथे गुगल आई ह्या चित्रपटाचा प्रीमियर अतिशय छान पद्धतीने संपन्न झालेला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी गोविंद वराह सर यांनी उचललेली आहे आणि ह्या चित्रपटाच्या काही भागांसाठी मला संवाद लेखक म्हणून काम करण्याची संधी दिलीत. त्याबद्दल मी गोविंद वराह सर, सचिन वाडकर सर आणि एंटायर डॉलर मीडियाचे खूप खूप आभार मानतो. मी खरंच त्यांचा ऋणी आहे. चित्रपट अतिशय सुंदर झालेला आहे. मी सगळ्या रसिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने हा प्रेक्षक बघा आणि तुमचं प्रेम
आमच्यावर असंच राहू द्या. धन्यवाद. मैं हूँ एस सागर. अभी हमारा गूगल आई का प्रीमियर कंप्लीट हुआ है और गूगल आई का म्यूज़िक एंड लिरिक्स मैंने किया है. सो आप यूट्यूब पे गाने देख सकते हैं. इस मूवी में 4 गाने हैं टोटल. एक मन रंगले, दूसरा है क्षण है सुखाचे, तीसरा है देवा देवा एंड एक चौथा है वो सैड सॉन्ग है, वो है देवा का दिली से सजा. तो आप गाने भी देख लीजिए, फिल्म भी देख लीजिए. और गाने करते समय बहुत मुझे मज़ा आया. हमारे जो डायरेक्टर है गोविंद वरा सर, वो साउथ इंडियन है. तो उनको जब मैं मराठी लिरिक्स में कन्विंस कर रहा था तो उनको समझ में नहीं आता. तो बहुत सारी बातें ऐसी है कि जो थोड़ी सी फनी लगती थी, मैं वो मराठी में लिखता था, फिर अंग्रेजी में उनको कन्वर्ट करके बताता था. तो बहुत सारा हमने अच्छा काम किया है. तो आप देखो एक बार और मूवी थिएटर में जाके देखो. थैंक यू सो मच.